दशक दुसरा. समास पहिला. मूर्ख लक्षण. श्री गुरुभ्यो नमः. ओम एकदंता आणि त्रिनेत्र गणराया तुला नमस्कार करतो. तुमचे भक्त असलेल्या आम्हावर तुझी कृपादृष्टी असू दे. ब्रह्मदेवाची पुत्री वेदांची माता असलेल्या शारदा देवी तुला नमस्कार. दयाळूपणे स्फूर्तिरूपाने माझ्यात वास कर. त्यानंतर सद्गुरूंच्या चरणाला वंदन करून आणि श्रीरामचंद्राला स्मरून त्याग करण्यास आवश्यक असलेली मूर्ख लक्षणं सांगण्यास प्रारंभ करीत आहे. मूर्खांमध्ये सामान्य मूर्ख आणि पंडित मूर्ख असे दोन प्रकार आहेत. त्या दोघांबद्दलही जाणून घेण्यासाठी श्रोत्यांनी लक्ष देणे आवश्यक. पडत मूर्खाचे लक्षण पुढे 10व्या समासात सांगत आहे, त्यामुळे ते ऐकाल. सध्या सामान्य मूर्खांबद्दल सांगत आहे ते ऐका. मूर्ख लक्षणं असंख्य आहेत, त्यातील थोडीच येथे सांगत आहोत. ती मन लावून ऐका. ही लक्षणं अज्ञानी आणि आत्मज्ञानरहित प्रापंचिक माणसांची आहेत. जन्म दिलेल्या मातापित्यांचा द्वेष करीत पत्नीच आपली हितकर्ती आहे असे समजणारा तो एक मूर्ख होय. आपल्या सर्व आप्तेष्टांना दूर करून पत्नीच्या अधीन होऊन जगणारा आणि तिला आपल्या अंतरंगातील गुपित सांगणारा तो एक मूर्ख होय. परस्त्रीवर प्रेम करणारा, सासूरवाडीमध्ये राहणारा किंवा कुलहीन कन्येबरोबर विवाह करणारा तो एक मूर्ख होय. वडीलधाऱ्यांबरोबर गर्व करीत, मनात त्यांची बरोबरी करीत किंवा आपली शक्ती नसताना अधिकार गाजवू पाहणारा तो एक मूर्ख होय. स्वतःची स्तुती करून घेणारा, आपल्या गावातच गैरसोयी अनुभविणारा आणि आपल्या पूर्वजांची कीर्ती सांगणारा तो एक मूर्ख होय. निष्कारण हसणारा किंवा विचार सांगितले तर न मानणारा आणि अनेक लोकांचा वाईटपणा घेणारा तो एक मूर्ख होय. स्वकीयांना दूर करून परकीयांबरोबर स्नेह करणारा आणि अहर्निश दुसऱ्यांच्या उणिवाबद्दल बोलत राहणारा तो एक मूर्ख होय. सर्व लोक बसले असताना त्यांच्यामध्ये झोपणारा, परस्थळी अतिभोजन करणारा तो एक मूर्ख होय. आपल्याला झालेला मान अपमान आपण स्वतःच सांगणारा आणि सदैव व्यसनाधीन चित्त असणारा तो एक मूर्ख होय. दुसऱ्यांची आशा करीत आपले प्रयत्न सोडून देणारा आणि उगाचच सुस्कारे सोडणारा व त्यातच आनंद मानणारा तो एक मूर्ख होय. घरात असताना हवे तेवढे विचार सुचत असले तरीही सभेमध्ये लाजून बोलता न येणारा तो एक मूर्ख होय. जे ऐकत नाहीत त्यांना शिकवायला जाणारा, मोठ्या माणसांना शहाणपणा सांगणारा आणि भोळ्या भाबड्या लोकांना पेचात टाकणारा तो एक मूर्ख होय. आपल्यापेक्षा उच्च स्थानावर असणाऱ्याबरोबर अत्यंत सलगी करणारा, आपली सुधारणा व्हावी म्हणून सांगितलेली गोष्ट ऐकण्यास कंटाळणारा तो एक मूर्ख होय. काहीही विचार न करता एकदम विषयासक्तीत निर्लज्जपणे वागणारा, आपली योग्यता न जाणता वाटेल तसे वागणारा तो एक मूर्ख होय. आजारी पडले असताना औषध घेण्यास नकार देणारा, काहीही पथ्य न करणारा आणि प्राप्त पदार्थात आपली गरज न भागवणारा तो एक मूर्ख होय. आपल्यासोबत कोणालाही न घेता परदेशागमन करणारा, माहीत नसलेल्या गोष्टी हाताळणारा आणि महापुरात उडी घालणारा तो एक मूर्ख होय. जेथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जाणारा, आपल्या मानाचे, स्वाभिमानाचे रक्षण करू न शकणारा तो मूर्ख होय. आपला सेवक श्रीमंत झाला तर त्याच्याकडे नोकरी करण्यास जाणारा, सदैव चंचल चित्त असलेला तो एक मूर्ख होय. निष्कारण निरपराधीस दंड करणारा, थोड्यासाठी कृपण होणारा तो एक मूर्ख होय.
देवलंड पितृलंड, आपल्या हातून काही न झाले तर आरडाओरड करणारा आणि तोंडात अश्लील शब्द असणारा तो एक मूर्ख होय. आपल्या घरच्या लोकांवर दात ओठ खाणारा, दुसऱ्यांशी हीन दीन होऊन वागणारा अर्धवट तो मूर्ख होय. नीच जातीच्या लोकांची संगत धरणारा, परस्त्री बरोबर एकांत करणारा आणि रस्त्यात खात जाणारा तो एक मूर्ख होय. दुसऱ्यावर उपकार करावा हे न जाणणारा, दुसऱ्यांनी आपल्यावर उपकार केले तर त्यांना अपकार करणारा, कृती थोडी जास्त बोलणारा तो एक मूर्ख. तुसडा, खादाड, आळशी, मलिन आणि कुटील मनाचा, धैर्यहीन तो एक मूर्ख होय. आपल्याजवळ विद्या, वैभव, पैसा, कर्तृत्व शक्ती, सामर्थ्य, मान इत्यादी काहीही नसताना त्यांचा वृथा अभिमान बाळगणारा तो एक मूर्ख होय. अपयशी, खोटारडा, वंचना करणारा, निंद्य कृत्य करणारा, कपटी, झोपाळू तो एक मूर्ख होय. दात, डोळे, नाक, हात, पाय आणि कपडे सदैव अस्वच्छ ठेवणारा तो एक मूर्ख होय. उंचावर उभे राहून धोतर नेसणारा, रस्त्यावर जोडलेल्या कट्ट्यावर बसणारा आणि सदैव दिगंबराप्रमाणे दिसणारा तो एक मूर्ख होय. वैधृती, व्यतिपात, योगावर आणि कुमुहूर्तावर प्रवासाला निघणारा, अपशकुन झाला की आपला आघात करून घेणारा तो एक मूर्ख होय. रागाच्या भरात अपमान झाला असताना अथवा हीन बुद्धीने आत्मघात करून घेणारा, दृढ बुद्धी नसलेला तो एक मूर्ख होय. आपले म्हणवणाऱ्यांना अत्यंत दुःख देणारा, त्यांना आनंद होईल असा एकही शब्द न बोलणारा, पण नीच लोकापुढे हात जोडणारा तो एक मूर्ख होय. आपल्या सर्व गोष्टीची जोपासना करीत शरण आलेल्यांचा हात सोडणारा आणि लक्ष्मीवर विश्वास ठेवणारा तो एक मूर्ख होय. मुलं, पत्नी इत्यादी प्रपंचाचा आधार मानून ईश्वराला विसरणारा तो एक मूर्ख होय. आपण जे करतो त्याप्रमाणे फल भोगावे लागते ही गोष्ट ज्याला कळत नाही तो एक मूर्ख होय. स्त्रियांना पुरुषापेक्षा 8 पटीने ईश्वरी देणगी असते असे काहीतरी बरेच सांगणारा तो एक मूर्ख होय. देव, गुरु, आई वडील, ब्राह्मण, आपले धनी यांच्याशी द्रोह करणारा तो एक मूर्ख होय. दुष्ट जनांचे ऐकून रीत सोडून वागणारा, दिवसा झोपणारा तो एक मूर्ख होय. ऐकणारे ऐकायला तयार नसताना बोलणारा, न विचारता साक्ष देणारा आणि तुच्छ पदार्थ ग्रहण करणारा तो एक मूर्ख होय. फटकन बोलणारा, वाट सोडून चालणारा, कुकृत्य करणाऱ्यांची संगत धरणारा तो एक मूर्ख होय. दुसऱ्यांचे दुःख पाहून सुखी होणारा, दुसऱ्यांचे आनंद पाहून दुःखी होणारा, हरवलेल्या वस्तूबद्दल शोक करणारा तो एक मूर्ख होय. व्यवहारात विश्वास नसलेला, सदैव चेष्टा करणारा, हसता हसता रागाला येऊन भांडण सुरू करणारा तो एक मूर्ख होय. अवघड पैज मारणारा, कारण नसताना जास्त बोलणारा किंवा बोलता न येणारा, मुख दुर्बळ तो एक मूर्ख होय. सभेला शोभेल अशी वेशभूषा नसताना उच्चासनावर बसणारा आणि नातेवाईकांवर विश्वास ठेवणारा तो एक मूर्ख होय. चोरांना ओळख सांगणारा, दिसेल ती वस्तू मागणारा, रागारागाने आपले अहित करून घेणारा तो एक मूर्ख होय. कनिष्ठ लोकांशी सलगी करून त्यांच्याप्रमाणेच हीन गोष्टी करणारा, डाव्या हाताने जेवणारा तो एक मूर्ख होय. ज्येष्ठांशी वैर करणारा, अप्राप्य वस्तूंची आशा बाळगणारा आणि आपल्या घरातच चोरी करणारा तो एक मूर्ख होय. परमेश्वराऐवजी मानवावर विश्वास ठेवणारा, आपल्या आयुष्याचे सार्थक करून न घेता वाया घालविणारा तो एक मूर्ख होय. प्रपंचातील दुःखासाठी देवाला शिव्या देणारा, मित्रांच्या उणिवाबद्दल बोलणारा तो एक मूर्ख होय.
थोड्याफार चुकांना क्षमा न करणारा, सदैव धारेवर धरणारा आणि विश्वासघात करणारा तो एक मूर्ख होय. श्रेष्ठ पुरुषांच्या मनाविरुद्ध वागणारा, काहीतरी आडवे तिडवे बोलून सभा बिघडविणारा आणि क्षणात चांगला तर क्षणात उलटणारा तो एक मूर्ख होय. फार दिवसापासून काम करणाऱ्या जुन्या नोकराला काढून त्याच्या जागी नवीन नोकर नेमणारा, अध्यक्ष नसताना चर्चासत्र भरवणारा तो एक मूर्ख होय. अनीतीने द्रव्य संपादन करणारा, धर्मनीती न्याय सोडणारा आणि आपल्या चिरमित्राशी संबंध तोडून टाकणारा तो एक मूर्ख होय. घरात सुंदर स्त्री असताना परस्त्री संग करणारा, अनेक लोकांचे उष्टे खाणारा तो एक मूर्ख होय. आपले धन दुसऱ्यांचे हाती अडकवून दुसऱ्यांच्या पैशाची आशा बाळगणारा, कनिष्ठ लोकांबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार करणारा तो एक मूर्ख होय. अतिथीवर परीक्षेची वेळ येईल असे वागणारा, कुग्रामामध्ये वास करणारा आणि सदैव चिंताग्रस्त असणारा तो एक मूर्ख होय. दोघे बोलत असताना मध्ये जाऊन बसणारा आणि दोन्ही हाताने डोके खाजविणारा तो एक मूर्ख होय. चूळ भरून पाण्यातच चूळ टाकणारा, पायाने पाय खाजवणारा आणि नीच कुळामध्ये नोकरी करणारा तो एक मूर्ख होय. पत्नी मुलांना सलगी देणारा, पिशाच्या समोर बसणारा, खूप कुत्री पाळणारा तो एक मूर्ख होय. परस्त्री बरोबर भांडण काढणारा, मूक प्राण्यांना क्रूरपणे ठार मारणारा आणि मूर्खांची संगत धरणारा तो एक मूर्ख होय. भांडण न सोडविता मजा पाहत उभा राहणारा आणि आपले पूर्ण खरे असूनही खोटे आरोप सहन करणारा तो एक मूर्ख होय. वैभव आले असताना मागची ओळख विसरणारा आणि देव ब्राह्मणांवर अधिकार गाजवणारा तो एक मूर्ख होय. आपली गरज असेपर्यंत नम्रता धारण करून नंतर त्यांचे काम न करणारा तो एक मूर्ख होय. अक्षर गाळून किंवा पदरचे अक्षर घालून वाचणारा आणि पुस्तकांची निगा न राखणारा तो एक मूर्ख होय. आपण कधीही पुस्तक वाचन नसला तरीही कोणालाही पुस्तक वाचण्यास न देता ते बासनात बांधून ठेवणारा तो एक मूर्ख होय. वर सांगितलेली मूर्खांची लक्षणं ऐकल्याने शहाणपणा येतो, म्हणून ज्याला शहाणा व्हायचा असेल त्यांनी ही लक्षणं वारंवार ऐकावी. मूर्खांची लक्षणं अजूनही खूप आहेत, पण येथे त्यातील काहीच सांगितली आहेत. ती लक्षणं त्यजावीत या उद्देशानेच ती सांगितली आहेत. मूर्खांची लक्षणं सांगण्याची वेळ आली त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षण स्वीकारावीत ही आमची मनीषा. उत्तम लक्षणं पुढील समासात सांगत आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे द्वितीय दशके मूर्ख लक्षणं नाम प्रथमः समासः.